नमस्कार, आपण पाहत आहात जनता अधिकार न्यूज। सत्य, निष्पक्ष आणि निर्भीड बातम्यांसाठी ओळख जनता अधिकार न्यूज। जनसामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सज्ज। चला पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। अंगणवाडी सेविका, मदतनीस, गट प्रवर्तक, आशा वर्कर्स यांच्या विविध मागण्यांसंदर्भात एकात्मिक बाल विकास केंद्र मोताळा येथे 10 जुलै रोजी एक दिवसीय धरणे निदर्शने आयोजन। अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मागणी दिन आणि आशा वर्कर्स व गट प्रवर्तक संघटनेच्या काळा दिवसानिमित्त संपूर्ण देशभर संयुक्तपणे विविध आंदोलनांच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो। त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 10 जुलै 2026 रोजी मोताळा येथील एकात्मिक बाल विकास केंद्र कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे निदर्शने आंदोलन करण्याचे आयोजन करण्यात आले। त्यावेळी आंदोलनातील प्रमुख मागण्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युएटी भविष्य निर्वाह निधी, पेन्शनबाबत अंमलबजावणी व्हावी, आशा, अंगणवाडी, अर्धवेळ स्त्री परिचारिका व गट प्रवर्तक यांना सेवेत कायम करून सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, 23 महिन्याचा थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता द्यावा, ऑनलाईन कामाचा प्रोत्साहन भत्ता मासिक मानधनात समाविष्ट करा, बीएलओ आणि एसआयआर निवडणूक विषयक योजनाबाह्य कामे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, गट प्रवर्तक यांना देऊ नये, मागण्या मान्य करून न्याय मिळण्याची मागणी तहसीलदार मोताळा, गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। निवेदनावर वैशाली चहाकर, तालुका उपाध्यक्ष, सेटू संघटना, कुसुम कावस्कर, ज्येष्ठ कार्यकर्ता वैशाली राणे, वर्षा देशमुख, रंजना कराळे, उज्ज्वला चहाकर, भिकाबाई उचाळे, शीतल मिसाळ यांच्या सह्या आहेत। निवेदनाच्या प्रती तालुका प्रकल्प अधिकारी ए, बा, व्ही, सेवाज्ञ योजना मोताळा व ठाणेदार पोलीस स्टेशन बोराखेडी यांना देण्यात आल्या आहेत। वैशाली शांताराम चहाकर, मी अंगणवाडी सेविका बोराखेडी, तसेच तालुका उपाध्यक्ष सीटू संघटना। आम्ही आज बोराखेडी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो। निवेदन हे आहे की आमचं म्हणजे 10 तारखेला मागणी दिवस आहे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा CITUचा। तर ते आंदोलन करणार आहोत ते पंजाबराव गायकवाड हे अध्यक्ष सीटू संघटनेचे, त्यांच्या नेतृत्वात, तसेच प्रतिभाताई वक्ते ह्या तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही करणार आहोत। त्याचे निवेदन देण्याकरता आलो आहोत। त्याच्या मागण्या अशा की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युएटी, भविष्य निर्वाह निधी व पेन्शन इत्यादीची अंमलबजावणी करण्यात यावी। 1 जुलैपासून जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयासमोर 23 महिन्याचा थकीत हा कोरोना काळातील आमचा कामाचा मोबदला आहे तो आम्हाला मिळावा। तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस ह्या ऑनलाईन कामं करत असताना भरपूर अडचणी येतात, तसेच त्या करतात अडचणी येत असताना सुद्धा, पण तरीही तो प्रोत्साहन भत्ता वेळीच आम्हाला पडत नाही। कुणाला कमी पडतो, कुणाला जास्त पडतो, तर तो सारख्या स्वरूपात सर्वांना मिळावा। तसेच BLO आणि SIR ही निवडणूक विषयक योजनाबाह्य कामे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स व गट प्रवर्तकांना देण्यात येऊ नये। तसेच अंगणवाडी सेविकांचा 2 वर्षापासून थकीत असलेला प्रवास भत्ता हा त्वरित देण्यात यावा, असे आम्ही तहसील कार्यालयावर तहसीलदार साहेबांना निवेदन देऊ। तसेच तिथून रॅली स्वरूपात म्हणजे काढू आणि पंचायत समितीत BDO सरांना एक त्या दिवशी निवेदन देऊ आंदोलन करताना, आणि प्रकल्प कार्यालय मोताळा येथे देऊ। आणि जर एवढं आंदोलन करून जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही शासनानं, तर आमचं आंदोलन याहीपेक्षा तीव्र स्वरूपात मोठं करण्यात येईल असा शासनाला इशारा देत आहे संघटनेमार्फत।